श्रोते हो नमस्कार. आपण रोजच्या बोलण्यात असंख्य शब्द वापरतो, पण कधी आपण विचार केला आहे का की हे शब्द नेमके कुठून आले, त्यांच्या मागे कोणती कथा दडलेली आहे? चला तर मग ऐकूया. श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शब्दांच्या पलीकडले या आगळ्या वेगळ्या पुस्तकाचा शब्द प्रवास. शब्दांची ही सफर ऐकताना तुम्हालाही आपल्या मराठी भाषेची समृद्धी, वैभव, सौंदर्य आणि तिच्या मागचा संस्कृतीचा ठेवा नव्याने जाणवेल. चला तर मग या सुंदर आणि रंजक शब्द प्रवासाला सुरुवात करूया. शब्दांच्या पलीकडले. झबले. मित्रांनो, आता आपण विविध रंगांचे, विविध ढंगांचे कपडे वापरतो. ती झाली आपली आवड. पण बालपणी आपल्या आईने आपणास घातलेले पहिले वस्त्र होते झबले. अंगडे, टोपडे आणि झबले घातले, तीट लावली की बाळ कसे छान दिसते. आपण मुळाक्षरे गिरवताना झबल्यातला असे शिकलो. अंगडे, टोपडे या दोन शब्दांबरोबरच झबले फारच दूरचा प्रवास करून आले आहे. हा शब्द आलाय तो चक्क अरबी फारसीमधून. अरबीमधील जुबबह आणि फारसीमधील जुबा हे शब्द एकत्र आले आणि विणले गेले भाषेचे सुदृढ झबले. आणि आज हा शब्द मराठीच्या पाळण्यात सुखाने नांदत आहे. गदिमांचे एक धागा सुखाचा हे अजरामर गीत आपणास आठवत असेल. त्यात एक चरण, पांघरसी जरी असला कपडा, येशी उघडा जाशी उघडा. पांघरसी जरी असला कपडा, येशी उघडा जाशी उघडा. कपड्यासाठी करशी नाटक, कपड्यासाठी करशी नाटक, तीन प्रवेशाचे. या जीवन नाट्याच्या पहिल्या प्रवेशात आपण सर्वांनीच वापरलेली पहिली वेशभूषा झबले अरबी फारसी धाग्याने आपल्याशी घट्ट बांधली गेली आहे. भाषेत असे शब्दांचे विविध धागे येतात. प्रत्येकाचा पोत, लहेजा, नजाकत वेगवेगळी, पण अशा धाग्याने भाषेचे महावस्त्र विणले जाते. ते खऱ्या अर्थाने अभिजात होते. अभिजात माय मराठीला मानाचा मुजरा. मित्र हो, शब्दांचा प्रवास कधीच थांबत नाही, कारण शब्दांच्या पलीकडेही एक सुंदर जग दडलेले असते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन शब्द प्रवासासह.